आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची खलबतं होणार आहेत। महत्त्वाची बैठक होतीये। महाराष्ट्रामधल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आहे आणि यामध्ये विचारमंथन केलं जाणार आहे। दुपारी 2 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मात्र या बैठकीसाठी गैरहजर राहतील। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत बोलूयात आणि अधिकचे अपडेट्स घेऊयात। चेतन, काय माहिती मिळते? आज महत्त्वाची बैठक आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी मात्र दांडी मारलेली आहे, कारण ते गैरहजर राहणार असल्याचं कळतंय। एकदम बरोबर आहे। ही बातमी जी आपल्यापर्यंत आली आहे, काही नियोजित दौरे होते त्यांचे महाराष्ट्रातले, त्या दौऱ्यांना प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहे। आणि ही जी बैठक आहे महाविकास आघाडीची, ही बैठक आपण पाहिलं मागील आठवड्यात देखील ही बैठक झाली होती। जागा वाटपासंदर्भात आता सध्या वारंवार महाविकास आघाडीच्या बैठका होत आहे आणि त्यात प्रामुख्याने महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी यांचं स्थान हे निश्चित झालं नसलं, म्हणजे अधिकृतरित्या निश्चित जरी झालं नसलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार त्यांना निमंत्रण दिलं जात आहे, त्यांना बोलवलं जात आहे। आणि या आजची जी बैठक आहे, या बैठकीला स्वतः संजय राऊत यांनी सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहतील। मात्र त्यांच्या नियोजित दौऱ्यामुळे ते जरी उपस्थित राहत नसले तरी त्यांच्या पक्षाकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष फुंडकर हे उपस्थित राहणार आहे या बैठकीला। मात्र या बैठकीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा वाटपाचं जे सूत्र आहे, जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे, हा ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण पाहिलं आहे की ज्यावेळी मागील आठवड्यामध्ये जेव्हा बैठक पार पडली होती, त्या बैठकीनंतर तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकच प्रकारची प्रतिक्रिया दिली होती, ती म्हणजे की ज्या येणारा जागा वाटप आहे हे कोणत्या पक्षाचं नसून महाविकास आघाडीचं जागा वाटप असणार आहे। त्यामुळे जो कॅन्डिडेट किंवा जो उमेदवार आहे प्रतिपक्षाचा, त्या उमेदवाराच्या बरोबरीचा उमेदवार तिन्ही पक्ष मिळून ठरवतील आणि तो उमेदवार देतील। मात्र एवढं सर्व असताना देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील 6 जागांपैकी 4 जागा आम्हीच लढवणार असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे। त्यामुळे खरं कुठेतरी अलबेल आहे असं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र तशी परिस्थिती नाही आजच्या बैठकीत। अगदी, त्यामुळे आजच्या बैठकीमधून नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।